तर मित्रांनो आज मी तुम्हाला नॉट ओनली बट आल्सो याबद्दल शिकविणार आहेत. ओके, तर नॉट ओनली बट आल्सो याचा अर्थ काय, फक्त आणि नाही तर. ओके, फक्त आणि नाही तर, आणि याचा दुसरा अर्थ, याचा अर्थ होतो केवळ हेच नाही तर ते सुद्धा. ओके, तर मित्रांनो हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि याबद्दल जे क्वेश्चन्स आहेत 10वी आणि 12वीच्या बोर्ड एक्झामिनेशनच्या इंग्लिश पेपरमध्ये विचारतात. ओके, म्हणून यात तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या. सो दॅट्स वाय यू जस्ट वॉन्ट टू बी फोकस ऑन दिस क्लास. ओके, तर मित्रांनो याला समजण्यासाठी क्वेश्चन नंबर 1 बघा. ओके, शी इज नॉट ओनली डम, शी इज नॉट ओनली डम बट आल्सो डीप, शी इज नॉट ओनली डम बट आल्सो डीप. ती केवळ मुकीच नाही तर बहिरीही आहे. ओके, ती केवळ मुकीच नाही तर बहिरी आहे. मित्रांनो याबद्दल तुम्ही दुसरा अर्थ पकडू नका. ओके, तुमची फ्रेंड असेल किंवा तुमची गर्लफ्रेंड आहे तिला तुम्ही सुद्धा या प्रकारे तुम्ही म्हणू शकता, ती पोट्टी आहे म्हणजे ती तुमची गर्लफ्रेंड आहे, ती काय मुकीच नाही तर बहिरी सुद्धा आहे. ओके, चला असू द्या मित्रांनो, इट इज जोकिंग. ओके, तर मित्रांनो वरील जे वाक्य आहे, वरील वाक्य खालील प्रकारे सुद्धा लिहिल्या जाऊ शकते. म्हणजे हे जे वाक्य आहे, हे जे वाक्य आहे त्याला या प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा बनवू शकता. ओके, नॉट ओनली इज शी, ओके, नॉट ओनली इज शी डम बट आल्सो डीप. ओके, तर बघा या ठिकाणी मित्रांनो नॉट ओनली आणि बट आल्सो चा यूज कशा प्रकारे केलेला आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, तर मित्रांनो एक जस्ट एक्झाम्पल आहे, म्हणजे एक उदाहरण आहे तुम्हाला अंडरस्टँडिंग करण्यासाठी. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे, एक नोट दिलेली आहे. ओके, ते तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो एखादी सेंटेन्स असेल आणि एखाद्या सेंटेन्समध्ये अँड असेल किंवा ॲज वेल ॲज असेल किंवा बोथ असेल. ओके, तर या शब्दांना काढून, हे जे शब्द यांना काढून त्या ठिकाणी तुम्ही नॉट ओनली बट आल्सो चा यूज कसा करायचा आणि कशा प्रकारे याचा यूज केला जातो हे जर तुम्हाला डिटेल्समध्ये शिकायचं असेल तर खाली काही याचे टाइप्स दिलेले आहे. नॉट ओनली बट आल्सोचे काही टाइप्स दिलेले आहे, त्या टाइप्सला तुम्ही अंडरस्टँडिंग करा. ओके, तर या ठिकाणी बघा टाइप नंबर 1 युजिंग नॉट ओनली बट आल्सो. ओके, तर टाइप नंबर 1 आहे, तर या ठिकाणी नॉट ओनली बट आल्सोचा यूज कसा करायचा या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. ओके, तर बघा मित्रांनो टू डिफरंट सब्जेक्ट. ओके, तर एका त्या सेंटेन्समध्ये काय असणार, 2 डिफरंट सब्जेक्ट असणार, म्हणजे 2 वेगवेगळे कर्ते असणार. तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉट ओनली आणि बट आल्सोला कसं यूज करायचं आणि नॉट ओनली बट आल्सोने त्याला कसं जोडायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, सो डोंट वरी अबाउट इट गाईज, सो आय एम ऑल्सो हिअर टू बी टीचिंग व्हेरी वेल. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक डेफिनेशन दिलेली आहे, तर नॉट ओनली बट आल्सोचा कसा यूज करायचा आणि कसं जोडायचं. ओके, तर या ठिकाणी बघा वाक्यामध्ये जर वेगवेगळे 2 कर्ते असेल, म्हणजे एखादा सेंटेन्स असेल, त्या सेंटेन्स म्हणजे डिफरंट 2 सब्जेक्ट असेल आणि ते सब्जेक्ट आणि म्हणजे ते दोनही सब्जेक्ट एकच क्रिया करत असेल. ओके, म्हणजे ते जे 2 सब्जेक्ट आहेत ते एकच क्रिया करत असेल तर अशा वेळी पहिल्या कर्त्या त्या आधी तुम्हाला काय घ्यावं लागेल, जो तुमचा फर्स्ट सब्जेक्ट असेल. ओके, तुमचा जो फर्स्ट सब्जेक्ट असेल तर त्याआधी तुम्हाला काय घ्यावं लागेल, नॉट ओनली. ओके, तर त्याआधी तुम्हाला नॉट ओनली ठेवावं लागेल किंवा नॉट ओनली घ्यावं लागेल. ओके, आणि तुमचा जो सेकंडवाला जो सब्जेक्ट असेल, तुमचा सेकंडवाला जो सब्जेक्ट असेल तर त्याआधी तुम्हाला काय घ्यावं लागेल, बट आल्सो याचा यूज करावा लागेल. ओके, तर मित्रांनो असेही काही वेगवेगळे कर्ते असतील तर उत्तराची जी सुरुवात आहे हमखास नॉट ओनलीने होईल. ओके, कारण की तुम्हाला एखाद्या सेंटेन्समधून नॉट ओनली बट आल्सोचा यूज फॉर्मेशन करायचा आहे, तर त्याचं मेकिंग, त्याचं चेंजिंग, त्याचं फॉर्मेशन करते वेळेस तुम्हाला नॉट ओनलीने त्याची सुरुवात करावी लागेल. ओके, तर मित्रांनो याला समजण्यासाठी क्वेश्चन नंबर 1 बघा. राधा अँड मधु आर इंटेलिजंट, राधा अँड मधु आर इंटेलिजंट. ओके, राधा आणि मधु बुद्धिमान आहे, राधा आणि मधु बुद्धिमान आहे. तर याचं नॉट ओनली आणि बट आल्सो मध्ये कसं फॉर्मेशन होणार तर बघा मित्रांनो. ओके, नॉट ओनली राधा बट आल्सो मधु इज इंटेलिजंट, नॉट ओनली राधा बट आल्सो मधु इज इंटेलिजंट. फक्त राधाच नाही तर मधुही हुशार आहे, फक्त राधाच नाही तर मधुही हुशार आहे. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे अंडरस्टूड झालं असेल. तर याचं जे क्वेश्चन्स आहे हे कशा प्रकारे बनविला जाते. ओके, नॉट ओनली मध्ये
तर मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल. तर चला मित्रांनो नेक्स्टवाल्या टाईपकडे आपण जाऊया. टाईप म्हणजे याचं जे क्वेश्चन नंबर 2 आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर मित्रांनो बघा, तर क्वेश्चन नंबर 2 आहे केरला प्रोड्युसेस रबर. केरला प्रोड्युसेस रबर, तामिळनाडू प्रोड्युसेस रबर. ओके, केरळमध्ये रबर आणि तामिळनाडूमध्ये रबराचे उत्पादन होते. ओके, मला याला समजण्यासाठी म्हणजे केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये रबराचे उत्पादन होते. तर याचं नॉट ओनली बट आल्सो मध्ये कसं फॉर्मेशन कराल तर या ठिकाणी बघा. नॉट ओनली केरला, ओके, नॉट ओनली केरला बट आल्सो तामिळनाडू प्रोड्युसेस रबर. नॉट ओनली केरला बट आल्सो तामिळनाडू प्रोड्युसेस रबर. केरळच नाही तर तमिळनाडूतही रबराचे उत्पादन होते. ओके, तर मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही या क्लासकडे चांगल्या प्रकारे फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे याचं अंडरस्टँडिंग होणार. ओके, तर या ठिकाणी बघा नियम 2. ओके, या ठिकाणी रूल नंबर 2 आहे. जसं करते अँडने जोडले असल्यास, जसं फॉर एक्झाम्पल जे तुमचं सब्जेक्ट आहे, ओके, ते जर अँडने जोडले असल्यास अँड काढून टाकावा आणि तेथे बट आल्सो घ्या. पहिल्या कर्त्यापूर्वी नॉट ओनली घ्यावा. ओके, तर या ठिकाणी थोडं वेगळं दिलेलं आहे मित्रांनो. जसं एखादी सेंटेन्स असेल, ओके, जे एखादी सब्जेक्ट असेल आणि ते सब्जेक्ट अँडने जोडले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अँड काढून बट आल्सो घ्यावा लागेल. ओके, आणि बट आल्सो घ्यावा लागेल तर फर्स्ट जो करता असेल त्याच्या आधी तुम्हाला नॉट ओनली घ्यावा लागेल. ओके, आणि त्या ठिकाणी बोथ वगैरे असेल तर बोथला तुम्हाला काढून टाकावा लागेल. ओके, तर या प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला बनवायचं असेल तर खाली एक क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 3, याला तुम्ही अंडरस्टँड करा. ओके, अंडरस्टँडिंग करा मित्रांनो. बोथ सौरव, जसं बोथ सौरव अँड मुंगिया, जसं बोथ सौरव अँड मुंगिया आर रिस्पॉन्सिबल फॉर इंडियाज डिफीट. बोथ सौरव अँड मुंगिया आर रिस्पॉन्सिबल फॉर इंडियाज डिफीट. म्हणजे सौरव आणि मुंगिया हे दोघेही भारताच्या पराभवाला जबाबदार आहे. ओके, तर याचा आन्सर नॉट ओनली बट आल्सो मध्ये कसं कराल. नॉट ओनली सौरव बट आल्सो मुंगिया इज रिस्पॉन्सिबल फॉर इंडियाज डिफीट. ओके, भारताच्या पराभवाला सौरवच नाही तर मुंगियाही जबाबदार आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झाला असेल. ओके, तर मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे पोचवा मित्रांनो, कारण की 10वी आणि 12वीची बोर्ड एक्झामिनेशन आहे. ओके, तर हा जो टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून यासाठी चांगलं कॉन्सन्ट्रेट द्या आणि तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्या. ओके मित्रांनो, तर चला बघूया नेक्स्ट टॉपिककडे. तर मित्रांनो या ठिकाणी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, आणि हे एक्झाम्पल तुम्ही मला माझ्या या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये सॉल्व करून द्या, याचा आन्सर द्या मित्रांनो. ओके, की याबद्दल मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकविलं तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं असेल. तर या ठिकाणी 1 ते 7 पर्यंतचे क्वेश्चन दिलेले आहेत. हे तुम्ही म्हणजे घरी तुम्ही स्वतःसुद्धा याचं होमवर्क करू शकता. म्हणजे माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर नाही दिले तरी चालेल, पण तुम्ही याचं जे आन्सर स्वतःसुद्धा मेकिंग करा, म्हणजे तुम्हाला किती चांगल्या प्रकारे समजलं असेल हे सुद्धा तुम्हाला माहिती होईल. ओके, मला वाटते की तुम्हाला समजलं असेल, कारण की आय थिंक सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अँड इट इज अ व्हेरी इझी टॉपिक. ओके, तर यामध्ये काही असे डिफिकल्टीज नाही. डिफिकल्टीज जर असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये ओके कमेंट्स करा आणि सांगा मला की हे समजलं नाही, मग मी पुन्हा नेक्स्ट टाईम अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवणार. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला फक्त टाईप नंबर 1 सांगितलं आहे. अशा प्रकारचे 7 ते 8 नॉट ओनली बट आल्सोचे काय आहे टाईप्स आहे. ओके, ते मी एक एक करून तुम्हाला शिकविणार, म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या आणि माझ्या या क्लासला समजा. थँक्यू सो मच गाईज. भेटूया नेक्स्ट टाईपमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच गाईज.